So let us start with solution of triangle. Solution of a triangle. त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहे? साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आणि त्याच्यानंतर हाफ अँगल फॉर्म्युले, हिरॉन्स फॉर्म्युला आणि नेपियर्स अनालॉजी. ह्या 5 गोष्टी येतात याच्यात. पहिला आहे द साइन रूल, किंवा त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक बेसिक आयडिया देतो. व्हॉट डू मीन बाय सॉल्विंग अ ट्रायंगल. बरोबर? सॉल्विंग अ ट्रायंगल. ट्रायंगलला सॉल्व करणं म्हणजे काय करणं? तर ट्रायंगल हॅज 6 एलिमेंट्स. बरोबर? देर आर 3 sides and 3 angles for a triangle, and those are togetherly called as elements of a triangle. Triangle ला काय असतात? 3 sides. Triangle has 3 sides and 3 angles. आणि ह्यांना togetherly we call those 3 sides and 3 angles as elements of a triangle. त्यांना काय म्हणत असतो आपण? एलिमेंट्स ऑफ अ ट्रायंगल. मी असं म्हणणार आहे की जर या 6 एलिमेंट्स ऑफ अ ट्रायंगल पैकी, हाऊ मेनी एलिमेंट्स आर देयर? देर आर 6 एलिमेंट्स फॉर अ ट्रायंगल. एखाद्या ट्रायंगल साठी 6 एलिमेंट्स असतात. आणि इफ यू नो एनी 3, then you can find out remaining 3, and finding those remaining 3 is what the solution of triangle is, or solving a triangle. Solving a triangle means finding the unknown elements of a triangle, or finding the elements of a triangle. म्हणजे तुम्हाला समजा मी 3 साइड दिल्या आणि तुम्ही जर 3 अँगल काढताय उरलेले, एखाद्या ट्रायंगल साठी 3 साइड्स दिल्या आणि तुम्ही 3 अँगल फाइंड आउट करताय, मग काय पण यूज करा तुम्ही. मग त्यासाठीच आपण साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, हाफ अँगल फॉर्म्युले, त्याच्यानंतर नेपियर्स अनालॉजी, हिरॉन्स फॉर्म्युले हे पाहणार आहे आपण. सो व्हॉट डू यू मीन बाय सॉल्विंग अ ट्रायंगल? फाइंडिंग अननोन एलिमेंट्स ऑफ अ ट्रायंगल. अ ट्रायंगल हॅज 6 एलिमेंट्स, आणि त्यातल्या त्यात मी असं म्हणतोय की इफ 3 elements 3 elements with at least with at least one element is a side of a triangle are known. काय म्हणतोय मी? 3 एलिमेंट्स आपल्याला माहित असतील आणि त्या 3 एलिमेंट्स मध्ये कमीत कमी काय माहित असेल तुम्हाला? कमीत कमी एक साइड माहित असेल. समजतंय? म्हणजे सीन कसा असू शकतो? तिन्हीच्या तिन्ही साइड माहिती आहे तुम्हाला, 3 अँगल्स काढायचे आहेत. मग 2 साइड्स आणि एक अँगल दिलाय, मग उरलेली ती तिसरी साइड आणि 2 अँगल काढा. दॅट इज सेकंड केस. आणि थर्ड केस काय? तर एक साइड आणि 2 अँगल दिलेत, मग उरलेल्या त्या 2 साइड्स काढा आणि एक अँगल काढा. पण तिन्हीच्या तिन्ही पण अँगल्स जर दिलेत ना, तर तुम्ही 3 साइड नाही काढू शकत. इफ यू हॅव 3 एलिमेंट्स ऍज अन अँगल्स, तिन्हीच्या तिन्ही पण अँगल्स दिलेत तुम्हाला, यू कॅनॉट फाइंड आउट 3 साइड्स. सो जे 3 एलिमेंट्स तुम्हाला माहित असायला पाहिजे 6 एलिमेंट्स पैकी, सो दॅट उरलेले 3 तुम्ही काढू शकता. ते 3 काय असायला पाहिजे? असे एलिमेंट्स असायला पाहिजे की त्यांच्यामधला एक एलिमेंट, कमीत कमी एक एलिमेंट तर साइड असला पाहिजे किंवा साइड असली पाहिजे. समजतंय ना? सो दॅट इज व्हॉट, इफ 3 एलिमेंट्स विथ ऍट लीस्ट 1 एलिमेंट इज अ साइड ऑफ अ ट्रायंगल आर नोन, then remaining 3 elements can be found, and finding those remaining 3 elements of a triangle is what the solving of triangle. सॉल्विंग ऑफ ट्रायंगल म्हणजे काय? 3 दिलेले एलिमेंट्स असतील, त्यांच्यावरून 3 जे राहिलेले एलिमेंट आहे काढायचे बाकी आहेत, ते काढणं म्हणजे ट्रायंगलला सॉल्व्ह करणं. समजलं? सॉल्विंग अ ट्रायंगल इज फाइंडिंग द अननोन एलिमेंट्स ऑफ अ ट्रायंगल with a given known elements, with the help of given 3 known element, but condition is
among given three elements which are given, the or at least one element must be side. at least एक element साइड असली पाहिजे. बरोबर. बरं, दॅट इज व्हॉट द सॉल्विंग ऑफ ट्रायंगल इज. आता मी असं म्हणतोय की आपण एक ट्रायंगल कन्सिडर करूया. ट्रायंगल ट्रायंगल एबीसी. हा ट्रायंगल आहे. ट्रायंगल एबीसी. Angle ABC. ABC are the vertices of the triangle. तर ज्यावेळी साइड अपोजिट टू अँगल आहे, खरं तर मी इथं आणि हे तर आपण 11वीतच पाहिलंय. अँगल ए इज डिनोटेड बाय कॅपिटल ए. अँगल बी इज डिनोटेड बाय कॅपिटल बी. अँगल सी इज डिनोटेड बाय कॅपिटल सी. साइड अपोजिट टू अँगल ए इज डिनोटेड बाय स्मॉल ए. म्हणजे लेंथ BC इक्वल्स टू ए. साइड अपोजिट टू अँगल बी ला आपण काय म्हणणार आहे? स्मॉल बी. स्मॉल बी ने डिनोट करणार आहे. दॅट इज लेंथ CA इक्वल टू बी. आणि साइड अपोजिट टू अँगल सी इज डिनोटेड बाय सी. आपण त्या साइडला काय म्हणणार आहे? साइड अपोजिट टू अँगल सी ला स्मॉल सी ने डिनोट करणार आहे. म्हणजे लेंथ AB इक्वल टू सी. बरं, हे जे मी म्हणतोय ना, हे सगळं जे मी म्हणलं, असं म्हणणं काय आणि असं म्हणणं काय? लेट ट्रायंगल ABC with usual notations. जर तुम्हाला असं कोणी म्हणलंय की लेट अ ट्रायंगल ए विथ युजुअल नोटेशन्स, लेट अ ट्रायंगल एबीसी, लेट ट्रायंगल एबीसी विथ युजुअल नोटेशन्स, असं जर कोणी म्हणलंय, तर ह्याचा अर्थ साइड अपोजिट टू अँगल ए इज डिनोटेड बाय स्मॉल ए, साइड अपोजिट टू अँगल बी इज डिनोटेड बाय स्मॉल बी, and side opposite to angle C is denoted by small c. समजते? Yes, that is what the triangle with usual notations. Usual notations are those notations which will simplify, बरोबर, which will simplify the triangle. Terminologies in triangle. म्हणजे आपण जे अँगल काढणार आहे त्याचे साइन कॉस टॅन काढणार आहे, पुढं कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल मध्ये जे आपण फॉर्म्युलाज डिराईव्ह करणार आहे, ते आपल्याला काहीतरी पॅटर्न फॉलो करताना दिसणार आहे बिकॉज ऑफ दिस युजुअल नोटेशन्स. मग आपण सुरू करू आता साइन रूलने. द साइन रूल. द साइन रूल. साइन रूल काय? इन ट्रायंगल ABC with usual notations, A upon sin A equals to B upon sin B equals to C upon sin C. Small a, small b, small c are the length of the sides of the triangle, and capital A, capital B, capital C are the angles of the triangle. And that is equal to 2r, where r is a circumradius. R is a circumradius of circumcenter of circumcircle. बरं, सर्कम रेडियस जरी म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही. माहिती आपल्याला सर्कम रेडियस काय असते. समजा तुमच्याकडे एखादा ट्रायंगल आहे असा, आणि तुम्ही काय केलंय, प्रत्येक साइडचा अँगल बायसेक्टर घेतलाय. काय घेतलाय? अँगल नाही, प्रत्येक साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलाय. मग या साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा येईल, परपेंडिक्युलर पण आणि बायसेक्टर पण. या साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा असा येईल.
परपेंडिक्युलर पण आणि बायसेक्ट पण केलं पाहिजे, साईडला परपेंडिक्युलर असली पाहिजे. आणि कारण की हा राईट अँगल ट्रायंगल आहे, तर हायपोटेनसच्या मिड पॉइंटला येणार ही प्रॉपर्टी असते सर्कम सेंटरची. मी ट्रायंगल जरा व्यवस्थित काढायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर आयडिया येईल. आपण राईट नाही झाले, हा नाही राईट झाले. आता पहा, सर्कम रेडियस म्हणजे काय? तर सर्कम सर्कल जो आहे त्याची रेडियस, सर्कम सर्कल कसा बनतो त्याच्यासाठी सर्कम सेंटर असला पाहिजे तुमच्याकडं. सर्कम सेंटर म्हणजे काय? तर साइड्स ऑफ द ट्रायंगल ज्या आहेत तुमच्या, त्यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ज्या पॉइंट मध्ये मीट करतात त्या पॉइंटला आपण काय म्हणतो? सर्कम सेंटर. सर्कम सेंटर इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल. बरोबर? मग आता हा आहे या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा आहे, आणि या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा, त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे सर्कम सेंटर. आणि इथून जर सर्कल, याला सेंटर कन्सिडर करून जर तुम्ही सर्कल ड्रॉ केलं ना, so the circle so obtained is your circum, this is circum center and this is circum circle. हे कोणतं सर्कल आहे? सर्कम सर्कल. आणि ह्याची रेडियस आहे, this is the circum radius r, this is circum radius r. समजलं? सर्कम सर्कल काय असतं, सर्कम सेंटर काय असतो? परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगलचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे सर्कम सेंटर, आणि त्याला सेंटर कन्सिडर करून ट्रायंगलच्या कोणत्या तरी वर्टेक्सला जॉईन करणारी जी लाईन आहे, दॅट इज रेडियस. तितके रेडियस कन्सिडर करून जर तुम्ही जर तुम्ही सर्कल ड्रॉ केला, तर तो सर्कल त्या ट्रायंगलच्या तिन्ही वर्टायसेस मधून पास होईल, म्हणून याला आपण सर्कम सर्कल म्हणत असतो. समजतंय? बरं, आर इज अ सर्कम रेडिएशन साइन रूल आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. करूयात प्रूव्ह. मग त्याच्यासाठी आपल्याला एक ट्रायंगल कन्सिडर करावं लागणार आहे. बरं, हे सगळं तुम्हाला सांगण्यासाठी होतं. तर आपण ट्रायंगल कन्सिडर करूयात, ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी. आणि मग काय म्हणणार इथं? लेट, ह्याला नाव देऊ, दिस इज ट्रायंगल एबीसी. एबीसी अँड आर द वर्टायसेस. आता मी असं म्हणतोय, लेट ट्रायंगल एबीसी विथ युजुअल नोटेशन्स, विथ युजुअल नोटेशन्स, विथ युजुअल नोटेशन्स कन्सिडर करा. म्हणजे अँगल ए च्या अपोजिट वाली साइड स्मॉल ए ने डिनोट करणार, अँगल बी च्या अपोजिट वाली साइड स्मॉल बी ने डिनोट करणार, आणि अँगल सी च्या अपोजिट वाली साइड स्मॉल सी ने डिनोट करणार. तुम्ही समजताय? आता आपल्याला काय काढायचंय? आपल्याला हे जर प्रूव्ह करायचंय, सो आय विल टेक हेल्प ऑफ एरिया ऑफ अ ट्रायंगल. आय विल यूज नोशन ऑफ एरिया ऑफ अ ट्रायंगल. एरिया ऑफ अ ट्रायंगलची मदत घेणार. बरं, एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो? हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस काय? बेस समजा बीसी घेतला मी, हाईट इज परपेंडिक्युलर हाईट ना, परपेंडिक्युलर हाईट घेणार तुम्ही. बरे, हा जिथं मीट झालाय बीसी ला, कळत आहे? तो जो परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम वर्टेक्स ए टू बीसी मीट्स बीसी इन पॉइंट, कळत आहे? तुम्ही म्हणणार एडी इज परपेंडिक्युलर टू
टू BC. बरोबर. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABCचा एरिया हाफ इंटू बेस इज व्हॉट. समजा बेस आता तुम्ही BC कन्सिडर केला इंटू हाईट BD. बरं बेस AD, हाईट AD. बरं बेस तुम्ही BC कन्सिडर केलाय तर दॅट इज इक्वल टू A. लेंथ BC इक्वल टू A. बट व्हॉट इज AD? AD परपेंडिक्युलर आहे. तर तुम्हाला माहिती आहे की हा अँगल जर B आहे तर इथून एवढा म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे. हा एवढा C कॉस B असेल, हा एवढा C साइन B असेल. ह्याला जर अँगल कन्सिडर केला, अँगल C, हा वाला अँगल C कन्सिडर केला तर एवढं जे डिस्टन्स आहे दॅट इज इक्वल टू B कॉस C आणि अपोजिट वाला जे डिस्टन्स आहे दॅट विल बी B साइन C. समजतंय? ओके. म्हणजे दिस इज इक्वल्स टू हाफ इंटू A इंटू दिस इज C साइन B. हे डिस्टन्स C साइन B. C साइन B इकडे जर कन्सिडर केलं असतं तर B साइन C. म्हणजे C साइन B कन्सिडर करा किंवा B साइन C कन्सिडर करा, इट इज सेम. कळतंय का? समजतंय सगळ्यांना? बर. आता इथून मी हे लिहू शकतो, इकडे लिहितो. इथून हे लिहू शकतो की 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल्स टू AB साइन C. बरं बेस आता आपण काय कन्सिडर केलाय? BC कन्सिडर केलाय म्हणून हे असं आलंय. बेस जर आपण AC कन्सिडर केला असता आणि इथून असा परपेंडिक्युलर ड्रॉप केला असता तर एरिया काय आला असता? एरिया आला असता हाफ इंटू B इंटू हाईट. हाईट काय? ही वाली. तर दॅट विल बी A साइन C. म्हणजे AB साइन C आला असता आन्सर. किंवा दॅट विल बी हाफ इंटू B इंटू C कॉस A, C साइन A. समजतंय ना? बेस B कन्सिडर केलाय म्हणजे AC ला बेस कन्सिडर केला तर B हाफ इंटू B इंटू हाईट. हाईट इज C साइन A. C साइन A म्हणजे हाफ BC साइन A आला असतं. तर मग आपण असं म्हणू सिमिलरली. एवढं सगळं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू सिमिलरली. सिमिलरली 2 times area of triangle ABC is equal to AB sin C, BC sin A. अरे हे पहा ABC हाफ इंटू AB sin C, BC sin A, CA sin B. हा पॅटर्न तुम्हाला का दिसतोय माहितीये? बिकॉज ऑफ युज्युअल नोटेशन्स. कळतंय? सो दॅट इज इक्वल्स टू दिस इज ऑल्सो इक्वल्स टू BC झालं आता CA साइन B, CA साइन. म्हणजे इथं जर प्रोडक्ट ऑफ साइड्स आहेत ना मग अँगल त्यांच्या मधला असेल. अँगल त्यांच्या मधला असेल. BCच्या मधला अँगल आहे. BCच्या मधला अँगल आहे. ABच्या मधला अँगल आहे. ABच्या मधला अँगल आहे C. साइन ऑफ दॅट त्यांच्या दोघांमधला अँगल. त्याच्यानंतर CA. CA कोणता? हा आणि हा. ही साइड C, ही साइड A इतकी त्याची लेंथ आणि त्यांच्या मधला अँगल B. हे असं तुम्हाला पाहायला मिळतंय. बर. तुम्ही म्हणाल हेन्स हेन्स AB sin C equals to BC sin A
इक्वल्स टू सी ए साइन बी. बरं ह्यांना पण इक्वेशन्सला नंबरिंग करा. त्याला 1 म्हणा, त्याला 2 म्हणा, पुन्हा इथं म्हणा 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल्स टू सी ए साइन बी. ह्याला 3 म्हणा आणि ह्याला 4 म्हणा. रिझन काय द्या? रिझन द्या फ्रॉम 1 to 3. फ्रॉम 1 2 and 3. समजतंय? आता काय करा, आता तुम्ही हे जे तुम्हाला इक्वेशन मिळालंय ह्याला एबीसी ने डिवाइड करा. तिघांनाही एबीसी ने डिवाइड करा. डिवाइडिंग डिवाइडिंग ऑल बाय एबीसी. एबीसी ने सगळ्यांना डिवाइड करा. एबीसी ने सगळ्यांना डिवाइड केलं तर काय बनणार आहे पहा. ए बी साइन सी डिवायडेड बाय ए बी सी इक्वल्स टू बी सी. मला सांगा चेंज काही होईल का? ह्या इक्वॅलिटी साइन वर काही चेंज होईल का? नाही होणार आहे. बी सी साइन ए डिवायडेड बाय ए बी सी इक्वल्स टू सी ए साइन बी डिवायडेड बाय ए बी आणि सी. आता कशाला काय कॅन्सल होत आहे? ए बी ला ए बी कॅन्सल होतोय, बीसी ला बीसी कॅन्सल होतोय, सीए ला सीए कॅन्सल होतोय. ओके, म्हणजे आता काय उरतंय तुम्हाला? तुमच्याकडे काय उरतंय? दॅट इज आपण लिहू शकू साइन ए अपॉन ए, साइन ए अपॉन ए इक्वल्स टू साइन बी अपॉन बी इक्वल्स टू साइन सी अपॉन. ओके, आता ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 5. अप्लाइंग इन्व्हर्टेंडो, कारण आपल्याला ए बाय साइन ए इक्वल टू बी बाय साइन बी इक्वल टू सी बाय साइन सी लिहायचंय. बरोबर ना? मग आपण म्हणणार अप्लाइंग किंवा बाय इन्व्हर्टेंडो. बाय इन्व्हर्टेंडो अप्लाइंग इन्व्हर्टेंडो काय मिळणार? रेसिप्रोकल होणार ना. ए बाय साइन ए इक्वल टू बी बाय साइन बी इक्वल टू सी बाय साइन सी दिसणार तुम्हाला. दॅट इज ए बाय साइन ए इक्वल्स टू बी बाय साइन बी इक्वल्स टू सी बाय साइन सी. ह्याला काय म्हणा तुम्ही? इक्वेशन नंबर 6 म्हणा. बट आपल्याला हे 2r पण इक्वल हे दाखवायचं आहे. टू शो इच ऑफ दीज रेशो इज इक्वल्स टू 2r. मग तुम्हाला आता फिगरला थोडं अजून जनरलाइज करावं लागणार. बरोबर? टू शो each of the above ratio, each of the above ratio equals to 2r, equals to 2r. काय करावं लागणार माहितीये तुम्हाला? आता तोच ट्रायंगल कन्सिडर करावा लागणार. ट्रायंगल एबीसी. हा ट्रायंगल एबीसी आहे तुमचा. आणि आता तुम्हाला सर्कल कन्सिडर करावं लागणार, कारण तुम्हाला सर्कम रेडियसच्या इक्वल हे सांगायचं आहे. हे तुमचं सर्कम. हा तुमचा ट्रायंगल एबीसी. हा ए, हा स्मॉल बी आणि हा स्मॉल सी. ही एवढी साइड स्मॉल ए, ही साइड स्मॉल बी आणि ही साइड स्मॉल सी.
आता तुम्ही काय करताय, कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला हे म्हणायचंय की let us consider this triangle ABC. In that triangle, angle A is not right angle. का बरं अँगल इज नॉट राईट अँगल हे तुम्हाला कन्सिडर असं का करावं लागतंय? कारण सम ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री. तर एक 90 असेल, बरोबर. एक तर तो ऑप्ट्यूज असू शकतो, ऑप्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल असू शकतो, अॅक्यूट अँगल ट्रायंगल असू शकतो, किंवा राईट अँगल ट्रायंगल असू शकतो. बरं, राईट अँगल ट्रायंगल असेल तर मग तो 90 डिग्री का नसला पाहिजे तो अँगल ए, हे तुम्हाला ना थोडा 1-2 मिनिटानंतर मी सांगतो. फक्त मी आत्ता म्हणतोय की लेट किंवा सपोज सपोज मेजर ऑफ अँगल ए किंवा अँगल ए इज नॉट राईट अँगल. सपोज अँगल ए इज नॉट राईट अँगल. हा राईट अँगल नाही, हे कन्सिडर करायचं तुम्हाला. मग सर्कम सर्कल आहे तर त्याचा कुठं ना कुठं सेंटर असणारच आहे. सर्कम सर्कल आहे तर त्याचा कुठं ना कुठं सेंटर असणारच आहे, इथं असा कुठंतरी. बरोबर ना? दिस इज सर्कम सेंटर. आता तुम्ही काय करा, ड्रॉ द डायमीटर थ्रू ए विच मीट्स द सर्कम सर्कल ऍट पॉइंट पी, असं म्हणा. काय म्हणा? लेट द डायमीटर थ्रू ए बी. Let the diameter through A which meets circumcircle at point म्हणा किंवा in point P म्हणा, at point P. ओके. म्हणजे आता हा जो तुम्ही डायमीटर मारणार आहे थ्रू व्हर्टेक्स ए, तो सर्कम सेंटरला कुठं जाऊन कट करतोय, म्हणजे सर्कम सर्कलला कोणत्या पॉइंट मध्ये मीट करतोय? पॉइंट पी मध्ये मीट करतोय. बरोबर. आता जर व्यवस्थित पाहिलं ना, तुम्हाला समजून येईल की जर आता तुम्ही सीपी ला जॉईन केलं, तर दिस इज राईट अँगल बिकॉज अँगल इन्स्क्राइब्ड बाय अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल, किंवा अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. तर हा काय राईट अँगल आहे, कारण हे सेमी सर्कल आहे. बरोबर ना? ओके. आता दिस इज युअर रेडियस आर. ह्याला जर आपण ओ म्हणलं सेंटरला, तर ओपी इक्वल टू आर, कॅपिटल आर. बरोबर. लेट ओपी इक्वल टू कॅपिटल आर, लेंथ ओपी इक्वल टू कॅपिटल आर, म्हणजे रेडियस ऑफ द सर्कम सर्कल. आता तुम्ही काय म्हणणार, आता पुन्हा मी म्हणतोय की व्यवस्थित जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळणार आहे. काय ऑब्झर्व करायचंय तुम्हाला? हा इथून इथपर्यंतचा आर्क, हा एवढा आर्क. Angle P is inscribed by that arc, and angle B is also inscribed by that arc. म्हणजे मी आता म्हणणार मेजर ऑफ अँगल ABC इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल
एपीसी. रिझन काय? अँगल इन्स्क्राइब बाय सेम आर्क. अँगल इन्स्क्राइब बाय सेम आर्क. बरोबर. अँगल इन्स्क्राइब बाय सेम आर्क आहे. आता हे जर सेम अँगल आहे तर ह्या राईट अँगल ट्रँगल मध्ये पहा, इन ट्रँगल एसीपी, इन ट्रँगल एसीपी, इन ट्रँगल एसीपी. साइन पी काढा बरं, कारण आपल्याला साइन बी पाहिजे. फाइंडिंग साइन पी, फाइंडिंग साइन बी. मग साइन पी काढा. साइन पी इक्वल टू, इट इज इक्वल टू opposite upon hypotenuse, that is AC upon hypotenuse is AP. But what is AC? AC is B, and what is AP? It is 2 times radius, B by 2R. bar. ह्याला काय म्हणा, इक्वेशन नंबर. आता तुम्ही म्हणा, since measure of angle ABC equals to measure of angle APC, hence sine of P equal to sine B, and that equal to B by 2R. त्याला तुम्ही म्हणा 8. इक्वेशन नंबर 8. बरं, साइन बी इक्वल टू काय आलाय? बी बाय 2R आला. तुम्हाला बी बाय साइन ए पाहिजे, बी बाय साइन बी पाहिजे, स्मॉल बी बाय साइन बी. मग काय करा, ह्याला डिनॉमिनेटरला आणा, 2R ला तिकडे जाऊ द्या. तर हेन्स बी बाय साइन बी इक्वल टू 2R मिळेल तुम्हाला. दॅट इज इक्वेशन नंबर 9. फ्रॉम 6 and equation number 9 we can say a by sin, कारण b by sin b तर त्या दोन्ही रेशिओच्या इक्वल आहे, म्हणजे a by sin a equals to b by sin b equals to c by sin c, and that equals to 2R. Hence proved. समजलं का? अर्धा तास गेलाय आपला याच्यात. ठीक आहे, ओके. साइन रूल समजला. आता ह्याचे जे रिझल्ट्स आहेत, ह्याचे रिझल्ट्स हे डिफरंट फॉर्म्स ऑफ द साइन रूल. डिफरंट फॉर्म्स. तुम्हाला एकदा कळालंय हे की a बाय साइन ए इक्वल्स टू b by sin b equals to c by sin c, that equal to 2R. तर हे जे रेशिओज इक्वल आहेत, तर यांचे रेसिप्रोकल्स पण इक्वल येतील. बरं, हे 2R च्या इक्वल जर लिहिलं तर मग मी यांच्या रेसिप्रोकल्स कोणत्या तरी k च्या इक्वल लिहिल. साइन a बाय a इक्वल टू साइन b बाय b इक्वल टू साइन c बाय c इक्वल टू k. बरोबर, हे तर माहिती आहे साइन रूल. बरोबर. आता इच रेशिओ इक्वल टू 2R, म्हणजे a बाय साइन ए इक्वल टू 2R जर लिहिला, a बाय साइन ए इक्वल टू 2R, तर साइन ए 2R शी मल्टिप्लाय होईल. तर a इक्वल टू 2R साइन ए, b इक्वल टू 2R साइन b, c इक्वल टू 2R साइन c. बरं, हे तुम्हाला हे कळालंय की a बाय साइन ए इक्वल टू b बाय साइन b इक्वल टू c बाय साइन c. दोन दोन रेशिओज कन्सिडर करा. a बाय साइन ए इक्वल टू b बाय साइन b कन्सिडर केला, साइन b a शी मल्टिप्लाय केला आणि साइन ए b शी मल्टिप्लाय केला. a साइन b इक्वल टू b साइन ए, a साइन b इक्वल टू b साइन ए. म्हणजे हा आहे, हा अँगल बनून जाईल आणि ही साइड बनून जाईल. सिमिलरली b साइन c इक्वल टू c साइन b,
सिमिलरली ए साइन सी इक्वल टू सी साइन ए. कळत आहे? आणि आता पुन्हा हे दोन रेशिओ कन्सिडर केले, बी ला इकडं आणलं, अल्टरनेंडो केलंय आपण. बी ला इकडं आणा, साइन बी ला तिकडे जाऊ द्या. बरोबर ना? बी ला ए च्या डिनॉमिनेटरला आणा आणि साइन ए ला साइन बी च्या न्यूमरेटरला जाऊ द्या. तर ए बाय बी इक्वल टू साइन ए बाय साइन बी, बी बाय सी इक्वल टू साइन बी बाय साइन सी, आणि सी बाय ए इक्वल टू साइन सी बाय साइन ए. ऍज यू आर लर्निंग फर्स्ट टाइम, त्याच्यामुळे इतकं असं श्वास घेत घेत शिकवायला लागतंय तुम्हाला. ठीक आहे? आता कोसाइन रूल, द कोसाइन रूल. कोसाइन रूल काय? ए स्क्वेअर इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. बी स्क्वेअर इक्वल्स टू, पहा किती अॅनालॉगस आहे. युजल नोटेशन्सने किती मदत केली आपल्याला. हे पहा, फॉर्म्युला पाठ करताना पण एकदम पॅटर्न दिसायला लागले. बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी. आता तिसरा तर तुम्ही आपोआप सांगाल, सी स्क्वेअर, म्हणजे मला नाही सांगाल, सी स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. बरं, ह्यालाच तुम्ही असंही लिहिता, कॉस ए इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc. कॉस बी इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. आता तिसरा तर तुम्हीच सांगाल, मला नाही. कॉस सी इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ab. कळतंय का? इफ यू नो द साइड्स यू कॅन फाइंड आउट द अँगल्स. कळतंय? ओके, म्हणून तर हे रूल्स आहेत. बरं, आता कोसाइन रूल मध्ये आपण आहे ना, पुस्तकात त्यांनी हा वाला प्रूव्ह करून दिला. आपण ह्या दोघांपैकी कोणताही प्रूव्ह करू, बट त्याच्यासाठी लॉजिक समजलं पाहिजे की प्रूव्ह करण्यासाठी नक्की काय करायचंय. साइन रूल कसा प्रूव्ह करायचा हे समजलं. आता कोसाइन रूल मध्ये आपण हा वाला प्रूव्ह करू. इन ट्रायंगल एबीसी, किंवा सेकंड वाला कोसाइन रूल आपण प्रूव्ह करतोय. तर आपण म्हणू लेट ट्रायंगल एबीसी विथ युजुअल नोटेशन्स. विथ युजुअल नोटेशन ट्रायंगल एबीसी कन्सिडर करा. आणि आता पहा इकडं, तुम्हाला काय करायचं माहितीये, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर करायची आहे, आणि ज्याच्यासाठी तुम्हाला कोसाइन रूल प्रूव्ह करायचा आहे ना, कशासाठी प्रूव्ह करायचा आहे, बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी. बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी साठी प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. म्हणजे हा कोसाइन रूल प्रूव्ह करायचा आहे. तुम्हाला अँगल कोणता दिसतोय? बी. बरं, त्याच्या अपोजिट वाली साइड, बीच्या अपोजिटची साइड कोणती असते? स्मॉल बी. मग तो स्मॉल बी तुमचा कशावर आला पाहिजे? एक्स ऍक्सिस वर आला पाहिजे. म्हणजे मला हे म्हणायचंय की जर तुम्ही अँगल बी साठी कोसाइन रूल प्रूव्ह करताय, तर हा बी जो आहे त्याला ओरिजिनशी कोइन्साइड करा. म्हणजे तुम्ही ट्रायंगल एबीसी ला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये कन्सिडर करत असताना अशा वेने कन्सिडर करा, सो दॅट ज्याच्यासाठी प्रूव्ह करायचंय ना, ज्या अँगल साठी कोसाइन रूल प्रूव्ह करायचा आहे ना, तो अँगल तुमचा ओरिजिनशी कोइन्साइड झाला पाहिजे. बरं, हा जर बी असेल तर मग दिस इज बीसी.
अलॉंग एक्स ऍक्सिस तुम्हाला एक साइड कन्सिडर करायची आहे ट्रायंगलची, ती साइड बीसी असणार. समजतंय? आणि तुमची साइड ए, सॉरी वर्टेक्स ए तिथं कुठेही असेल, आय डोंट नो. दिस इज युअर वर्टेक्स ए. हे समजलं? कारण की कॉस बी साठी प्रूव्ह करायचंय, दॅट इज बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी. म्हणून आपण त्या बी या वर्टेक्सला, ट्रायंगलच्या बी वर्टेक्सला, ट्रायंगलचा जो वर्टेक्स आहे बी, त्याला आपण ओरिजिनशी कोइन्साइड केलं, बरोबर. आणि एक कोणती तरी साइड आपण अलॉंग एक्स ऍक्सिस कन्सिडर केली आहे. बर, ह्याला लिहायचं कसं? ह्याला असं लिहायचं, लेट बी as origin, let B as origin and axis along BC, axis along BC is x axis. बरोबर. एवढं म्हणल्यानंतर असं म्हणायचंय ऑल्सो line perpendicular to BC and through B, also line perpendicular. मला सांगतो ना, सीईटी शिकवणं सोपं असतं, इतकं अवघड हे सांगणं तुम्ही ज्यावेळी फर्स्ट टाइम शिकत असता. ऑल्सो लाइन perpendicular to BC through B as y axis. कळालं? म्हणजे तुम्ही हे तुमच्या भाषेत बोलले की लेट बी एज ओरिजिन, ऍक्सिस अलॉंग बीसीज एक्स ऍक्सिस, ऑल्सो द लाइन परपेंडिक्युलर टू बीसी अँड थ्रू बी इज वाय ऍक्सिस. म्हणजे तुम्ही आता हे डिटरमाइन करून टाकलं, म्हणजे तुम्ही सांगितलं त्यांना की हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस, बी हाच ओरिजिन आहे, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस. आता तुम्हाला कोऑर्डिनेट सांगायचे पॉइंटचे, हे जे वर्टायसेस आहेत ना, ह्यांचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. तर सांगू शकता तुम्ही कोऑर्डिनेट्स. तुम्हाला माहिती आहे की दिस इज द ट्रायंगल एबीसी विथ युज्युअल नोटेशन. युज्युअल नोटेशन्स मध्ये जर ट्रायंगल असेल तर साइड अपोजिट टू अँगल ए किंवा वर्टेक्स ए इज डिनोटेड बाय स्मॉल ए, स्मॉल ए. साइड अपोजिट टू अँगल बी इज डिनोटेड बाय स्मॉल बी अँड साइड अपोजिट टू अँगल सी इज डिनोटेड बाय स्मॉल सी. बरोबर. आता ना तुम्ही काय करा, प्रत्येक पॉइंटचे कोऑर्डिनेट सांगा. बी तर ओरिजिनच आहे, तर बी चे कोऑर्डिनेट 0,0. सी चे कोऑर्डिनेट्स काय येतील? सी इज अलॉंग एक्स ऍक्सिस, सो कोऑर्डिनेट्स ऑफ सी a,0. बरोबर का? आणि कोऑर्डिनेट्स ऑफ ए, हा अँगल काय आहे? हा अँगल किती आहे? आर थीटा कोऑर्डिनेट सिस्टीम आठवली? सर्क्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. आर इज सी अँड थीटा इज बी, अँगल बी. म्हणजे दिस इज सी कॉस बी कॉमा सी साइन बी. कळालं? तुम्ही म्हणाल हेअर coordinates of point B is 0,0, coordinates of point C is a,0 and coordinates of point A is C cos B, C cos B comma C sin B. ओके. आता आता तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे, बस, बाकी काहीच नाही. तुम्हाला बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी प्रूव्ह करायचंय ना. मग बी स्क्वेअर जर पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही डिस्टन्स ए
डिस्टन्स AC कन्सिडर करा, डिस्टन्स AC कन्सिडर करा तुम्ही. तर तुम्ही म्हणाल AC equals to B and that equals to under root of distance formula. डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. A minus C cos B चा स्क्वेअर, A minus C cos B चा प्लस 0 minus C sin B चा होल स्क्वेअर. बरोबर. आता काय करणार तुम्ही, आता हेन्स म्हणणार स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, B स्क्वेअर इक्वल टू A minus C cos B चा स्क्वेअर प्लस C sin B चा होल स्क्वेअर. आता मायनस C sin B चा होल स्क्वेअर म्हणा किंवा C sin B चा होल स्क्वेअर म्हणा, इट इज सेम. दिस इज इक्वल्स टू A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर cos स्क्वेअर B मायनस 2AC cos B प्लस C स्क्वेअर साइन स्क्वेअर. बरं, C स्क्वेअर ला कॉमन घ्या तर A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर आणि इथं काय साइन स्क्वेअर B आणि कॉस स्क्वेअर B. सो कॉस स्क्वेअर B प्लस साइन स्क्वेअर B minus 2AC cos B. But this is 1. So this is equals to A square plus C square minus 2AC cos. Hence proved. B square कशाच्या इक्वल आला? A square plus C square minus 2AC cos B. तुम्हाला कसं जायचंय हे कळालं. म्हणजे हे पहा, टेक्स्टबुक मध्ये जर हे वालं प्रूफ दिलंय आणि तुम्हाला माहितच नाही की नक्की, तुम्हाला माहिती की याचंच प्रूफ माहिती, एवढंच करून गेले, पण तुम्हाला ती आयडिया आली पाहिजे ना की तुम्हाला जर या फॉर्म्युलासाठी प्रूव्ह करायला सांगितलं तर मग काय चेंजेस होणार. चेंजेस असे होणार की आपल्याला A स्क्वेअर इक्वल टू B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस 2BC कॉस A साठी प्रूव्ह करायचा होता हा कोसाइन रूल. म्हणून आपण वर्टेक्स A ला ऍज अ ओरिजिन कन्सिडर केला. आता B स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस 2AC कॉस B च्या इक्वल, म्हणजे त्याला प्रूव्ह करण्यासाठी आपण वर्टेक्स B ला ओरिजिनशी कोइन्साइड केलं ना. समजलं आता काय करायचं. आता पुस्तकात प्रोजेक्शन रूल ह्याच्यासाठी प्रूव्ह केलाय, A इक्वल टू B कॉस C प्लस C कॉस B. आपण दुसऱ्या कोणत्या तरी यासाठी प्रूव्ह करू. तुम्हाला समजलं पाहिजे की येतंय कसं. व्हॉट इज द आयडिया बिहाइंड दिस, आयडिया ऑफ प्रूव्हिंग. तुम्ही म्हणाल हेन्स B स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस 2AC कॉस. असं जर तुम्ही लिहिलं ना 100 पैकी 100 पडायला काहीच प्रॉब्लेम नाही. मार्क कुठं कटच होऊ शकत नाही. ओके, कोसाइन रूल समजला. आता द प्रोजेक्शन रूल. द प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल काय, तुम्हाला पॅटर्न एकदा समजला की पुढचे दोन्ही फॉर्म्युले तुम्हीच सांगाल मला. मी फक्त पहिला फॉर्म्युला लिहितो. बरं, प्रोजेक्शन म्हणजे शॅडो बर का. A इक्वल्स टू B. आता A घेतलाय मी, तर राहिलेत माझ्याकडे B आणि C, आणि त्या B आणि C च्या पेअरला मी कसं लिहितोय पहा. A इक्वल्स टू B कॉस C प्लस C कॉस B. समजलं. आता पुढचे दोन सांगा. B इक्वल्स टू A आणि C मध्ये लिहायचंय तुम्हाला. A cos C plus C cos A. And third, C equals to A cos B plus B cos A. समजलं. दिस इज व्हॉट द प्रोजेक्शन रूल इज. सोल्युशन ऑफ ट्रायंगल साठी गरजेचे रूल्स आहेत हे, म्हणून शिकतोय आपण.
ए इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी, बी इक्वल टू ए कॉस सी प्लस सी कॉस ए, अँड सी इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. बरोबर. आता त्यातलं आपण पुस्तकात हे प्रूव्ह केलंय, आपण हे वाला प्रूव्ह केलं. सी इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. मग सेम सेम काय म्हणणार, लेट ट्रायंगल ए बी सी विथ युजुअल नोटेशन्स. बर. आता तुम्हाला प्रोजेक्शन म्हणजे काय असतं हे सांगतो. समजा हा ट्रायंगल, मी ना इकडून फ्लॅश लाईट लावली. खरं तर फ्लॅश लाईट इथून नाही लावायला पाहिजे, इथून लावायला, एकदम वर्टिकल. फ्लॅश लाईट इन द सेन्स लाईट इन्सिडेंट केली आहे फ्रॉम द टॉप. when the light is incident from the top, लाईट इन्सिडेंट केली आहे फ्रॉम द टॉप. बरं, असं केल्याने हा जो एवढा बॅरियर आहे त्या लाईट साठीचा, त्याच्यामुळं त्याच्यामुळं एकदम मी असा परपेंडिक्युलर मारतोय. मी म्हणतोय त्याच्यामुळं हा एवढा जो पार्ट आहे ना, ह्या बॅरियरमुळं एवढा पार्ट आहे ना, ह्याच्यामध्ये शॅडो आलेली असेल. काय आलेली असेल? दॅट इज व्हॉट द प्रोजेक्शन ऑफ दिस साइड ऑन दिस साइड. समजतंय? आणि असंच चालतं म्हणजे रिअल लाईफ मध्ये पण. बॅरियर जर असा आहे तर एवढी शॅडो पडणार एकदम परपेंडिक्युलरच्या लाईन मध्ये, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होणार, आणि जो बेस आहे तितकी शॅडो पडणार. आता हा जर बॅरियर असेल, तर द लाईट इज इन्सिडेंट फ्रॉम द टॉप, अँड बिकॉज ऑफ दिस बॅरियर this much part is now become the projection. This much part is now become the projection. Projection means shadow. समजलं? आता ट्रायंगल कन्सिडर करून आपलं प्रूफ जे आहे ते प्रोसीड करू. इन ट्रायंगल एबीसी विथ युजुअल नोटेशन्स. ट्रायंगल इथं कन्सिडर करतो, ट्रायंगल एबीसी. बरं, प्रूव्ह कशासाठी करायचं आहे ह्याच्यासाठी ना, मग ट्रायंगल कन्सिडर करताना काय विचार करायचा माहितीये आपण? सी इक्वल टू ए कॉस बी, तिला दिसत नाहीये का? मग इकडे बस ना यांच्या मागं. सी इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए साठी आपण प्रूव्ह करतोय प्रोजेक्शन रूल. तर मग कशासाठी प्रूव्ह करतोय बरं? सी इक्वल टू साठी. तर स्मॉल सी इथं आला पाहिजे, बेसला आला पाहिजे. कुठं आला पाहिजे? बेसला. आणि टॉपला तो व्हर्टेक्स आला पाहिजे. बरं, हा सी असेल तर मग मला ह्याला बी म्हणावं लागेल आणि ह्याला ए म्हणावं लागेल. कळतंय मी कसं कसं सांगतोय किंवा मी कोणत्या वेने प्रूव्ह करतोय? बरं, हे कुठंच नाही मिळणार तुम्हाला. तुम्ही खूप जास्त युट्यूब चॅनल्स चेक करा, त्यांनी पर्टिक्युलर जे पुस्तकात आहे ते जसं आहे तसं. बट बऱ्याच वेळा मला हे एक्सपिरियन्स करतो मी की अरे मी जरा जास्त शिकवतो, एवढं खरं तर नाही शिकवायला पाहिजे. अरे हे प्रोजेक्शन रूल आहे, चला क्वेश्चन सॉल्व्ह करू. बट हा, हे सगळं माहित पण असलं पाहिजे ना. उद्या जाऊन तुम्ही टीचर बनले, तुम्हाला जर तिथं जाऊन कळलं की अरे आपल्या सरांनी आपल्याला हे तर शिकवलंच नाहीये, आता मी टीचर झालोय म्हणून मला कळतंय. मग सगळ्यांना कळालं पाहिजे सगळं जे आपल्या सिलेबस मध्ये. हा, सी हा आहे, सी साठी प्रूव्ह करायचं, सी इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. तर सी ही खालची जी साइड आहे तिला सी म्हणा, स्मॉल सी ने डिनोट करा. म्हणजे हा अँगल विथ युजुअल नोटेशन मध्ये ट्रायंगल आहे, म्हणजे ही जर साइड सी कन्सिडर केली तर हा अँगल तुमचा सी असेल, म्हणजे हा वर्टेक्स तुमचा सी असेल. हा वर्टेक्स सी आहे तर हा बी आणि हा ए बी सी ट्रायंगल बनेल. बरोबर आहे ना? ट्रायंगल एबीसी म्हणजे हा बी असेल तर साइड अपोजिट टू
Angle B is B denoted by small b. Side opposite to angle A is small a. एवढं समजलं? आता केसेस अशा असू शकतात की अरे हा ट्रायंगल तुम्ही असाच का घेतला? ऑप्ट्यूज अॅक्यूट अँगल्ड ट्रायंगल का घेतला? ऑप्ट्यूज अँगल आणि राईट अँगल का नाही घेतला? तर त्याच्यासाठी पण आपण त्या गोष्टी लक्षात ठेवून प्रूफ आपलं प्रोसीड करणार आहे. अँगल ए, अँगल बी, अँगल सी. आता प्रूफ प्रोसीड करत असताना मी असं म्हणतोय की प्रोजेक्शन बद्दल बोलतोय, तर प्रोजेक्शन कोणाचं? तर बीचं, म्हणजे साइड एसीचं काढा AB वर आणि साइड BCचं काढा AB वर. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रोजेक्शनची कॉन्सेप्ट माहिती आहे. तर आपण काय करणार, इथून परपेंडिक्युलर ड्रॉप करणार आणि म्हणणार की हे एवढं जे प्रोजेक्शन आहे ना, हे एवढं जे प्रोजेक्शन आहे हे कोणाचं आहे? एसीचं AB वर आहे. आणि हे एवढं जे प्रोजेक्शन आहे ना, हे एवढं जे प्रोजेक्शन आहे ते बीसीचं प्रोजेक्शन AB वर आहे. तर इथं मी म्हणतो हिअर ॲज shown in adjacent figure किंवा in the adjacent figure, projection of AC on AB is equal to AC. अरे हा सी नाही आहे, या परपेंडिक्युलरला आपल्याला काय म्हणावं लागणार? या परपेंडिक्युलरला सध्या आपण डी म्हणू, बरोबर? परपेंडिक्युलरला डी म्हणू आपण. इक्वल टू AD, बरोबर? दिस इम्प्लाइज AD ची लेंथ सांगू शकाल तुम्ही? बी कॉस ए. अरे कळतंय का? ही एवढी लेंथ, हा राईट अँगल ट्रायंगल बेस हा अँगल ए. थीटा जर कन्सिडर केला तर त्याचा बेस काय येईल? बी कॉस ऑफ दॅट अँगल, बी कॉस ए, बरोबर का? सो दॅट इज बी कॉस ए. बरोबर? से 1. प्रोजेक्शन ऑफ BC ऑन AB, BCचं AB वर प्रोजेक्शन is BD that equal to A cos B, बरोबर? A cos B से इक्वेशन नंबर 2, बरोबर? त्याला फिगर 1 म्हणू, बरोबर? फिगर 1 म्हणू. फ्रॉम फिगर 1, that is ABC, triangle ABC is acute angled triangle. हा acute angled triangle म्हणजे काय? की अँगल बी अँड अँगल्स बी नाही, इथं अँगल ए अँड अँगल बी आर acute angles. आर acute angles, हे acute angles आहेत. बरं, हे acute angles आहेत आणि फ्रॉम फिगर 1 आपण
हे म्हणू शकतो की स्मॉल सी ए बी म्हणजे स्मॉल सी इक्वल टू एडी प्लस बीडी एडी प्लस बीडी. This implies AB is what? AB is small c. Length AB is small c equal to AD B cos x. BD A cos B. बरोबर. चला तुम्ही 3 म्हणा. झालंय प्रूफ. C इक्वल टू A cos B प्लस B cos A. बरोबर. दॅट इज व्यवस्थित असं जर लिहिलं आपण तर A cos B ला आधी लिहू. त्याला 3 म्हणायच्या आधी दॅट इज हे आता मी घालून टाकतोय कारण याची कॉन्सेप्ट समजली आहे तुम्हाला. C equal to A cos B plus B cos A. इक्वेशन नंबर 3. बरोबर. आता तुम्ही काय कन्सिडर करा माहितीये, ह्याला 1 म्हणा की तुमचा A आणि B ॲक्यूट अँगल होते. आता केस 2 तुम्ही कन्सिडर करा की B इज किंवा A इज ऑब्ट्यूज अँगल. कन्सिडर A इज ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल हे कन्सिडर करा. बरं, असं कन्सिडर केल्याने ट्रायंगल कसा बनणार आहे? ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल बनणार आहे. So this is A, this is B and this is C. आता प्रोजेक्शन्स काढायचे तुम्हाला. फ्लॅश लाईट किंवा लाईट इन्सिडेंट तुम्ही टॉप पासूनच करताय. टॉप वरूनच किंवा टॉप पासूनच तुम्ही लाईट इन्सिडेंट करताय. ह्याला तुम्हाला एक्सटेंड करावं लागणार. आता एसीचं एबी वर प्रोजेक्शन काय येईल? हे इतकं येईल. कळतंय का? एसीचं प्रोजेक्शन एबी वर हे इतकं येईल. एवढं काय? दिस मच इज प्रोजेक्शन ऑफ एसी ऑन एबी. बरोबर. आता बीसीचं प्रोजेक्शन बीसीचं एबी वर प्रोजेक्शन बीसीचं एबी वर प्रोजेक्शन हे इतकं येईल. एवढं येईल पूर्ण. बरं, ह्या परपेंडिक्युलरला आपण म्हणूयात डी आणि ही फिगर नंबर 2. बरोबर. आता तुम्ही म्हणा प्रोजेक्शन ऑफ AC ऑन AB. एका साइडचं दुसऱ्या साइडवर प्रोजेक्शन दॅट इक्वल्स टू एडी आणि दॅट इज इक्वल्स टू एडी. मला सांगा, हा अँगल ए बरोबर, हा अँगल ए बरोबर, हा जर ए आहे, एवढा अँगल जर ए आहे तर एवढा अँगल काय असणार? पाय मायनस ए. पाय मायनस ए का? पाय मायनस ए ना. काय होतंय तुम्हाला? हा एवढा पाय मायनस ए. तुम्हाला माहिती दिस इज अ ट्रायंगल एबीसी विथ युज्युअल नोटेशन. तर
ए बी इज इक्वल टू सी, बी सी इक्वल टू ए, बी सी इक्वल टू ए आणि ए सी इक्वल टू बी. बरोबर. मग आता तुम्ही म्हणताय की हे जे प्रोजेक्शन ऑफ ए बी, प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन ए बी आहे, दॅट इज व्हॉट? ट्रायंगलचं नेचर असं असल्यावरून फ्लॅश लाईट जर मारली तर बिकॉज ऑफ दॅट एसी एवढं प्रोजेक्शन येईल. समजतंय? आता हे जे एवढं प्रोजेक्शन आलंय, हा अँगल जर ए तर एवढा पाय मायनस ए, तर मग दिस मच इथून इथपर्यंत एडी इक्वल टू बी इंटू कॉस ऑफ पाय मायनस ए, बी इंटू कॉस ऑफ पाय मायनस ए, आणि कॉस 180 मायनस थिटा इज मायनस कॉस थिटा, सो दॅट इक्वल टू मायनस बी कॉस ए. याला 4 म्हणा. आता म्हणा प्रोजेक्शन ऑफ BC on AB, BC on AB, प्रोजेक्शन ऑफ BC on AB that is equal to, हे कशाच्या इक्वल येईल? BC च AB वर प्रोजेक्शन इज इक्वल टू BD, पूर्ण येईल ना शॅडो, दॅट इज इक्वल टू BD, आणि दॅट BD इज व्हॉट? हा अँगल बी आहे, हा एवढा ए, तर BD विल बी, ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये BD इक्वल्स टू ए कॉस बी, ए कॉस बी. सी 5 फ्रॉम फिगर 2, फ्रॉम फिगर 2, फ्रॉम फिगर 2 तुम्ही काय म्हणणार? फ्रॉम फिगर 2 तुम्ही म्हणणार की अरे तुमचा जो ए बी आहे दॅट इक्वल टू बीडी मायनस एडी. बरोबर. दिस इम्प्लाइज ए बी काय? ए बी इज सी, दॅट इक्वल टू बीडी. बीडी काय आलाय? ए कॉस बी मायनस एडी काय आलाय? एडी आलाय बी मायनस बी कॉस ए, मायनस बी कॉस ए, दॅट इज सी इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस, इक्वेशन 6 म्हणा. बरं, ए आणि बी दोन्ही ऍक्युट होते. आता ए दोघांपैकी कोणता तरी एक ऑब्ट्यूज कन्सिडर करून पाहिला. आता तिसरी केस राहते ती म्हणजे दोघांपैकी कोणता तरी राईट अँगल असेल. बरं, मी तुम्हाला याचं कारण नाही सांगितलं का रे? मला आत्ता ते आठवतंय. कोणतं? की अरे हा ए का राईट अँगल नको? ए इज नॉट राईट अँगल. कारण ए जर राईट अँगल असता तर हा बीसी काय झाला असता? डायमीटर झाला असता, आणि बीसी डायमीटर झाला असता तर मग हा जो ट्रायंगल बनला असता, हा जो ट्रायंगल बनला असता हा वाला, तो राईट अँगल नसता बनला. समजतंय का? समजतंय काय सांगायचं मला ते? ओके. हा, आता केस 3. केस 3, केस 3 काय काय झालं? काय झालं? ओके. केस 3 काय म्हणतोय हा? केस 3 काय? कन्सिडर ए इज राईट अँगल. दोघांपैकी कोणता तरी राईट अँगल. कन्सिडर ए इज राईट अँगल. मग राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करा, राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करा.
ए बी आणि सी. साइड अपोजिट टू ए इज ए, साइड अपोजिट टू बी इज बी, साइड अपोजिट टू स्मॉल सी इज सी, स्मॉल सी. बरोबर. आता हा राईट अँगल असल्यामुळं प्रोजेक्शन ऑफ एसी, प्रोजेक्शन ऑफ, त्याला फिगर 3 म्हणा, प्रोजेक्शन ऑफ एसी ऑन ए बी. प्रोजेक्शन काही पडेल का? नाही, झिरो, झिरो. आता मी ह्याला पुढे काहीतरी लिहिणार आहे. प्रोजेक्शन ऑफ बीसी ऑन ए बी. बीसीचं एबी वर प्रोजेक्शन, बीसीचं एबी वर प्रोजेक्शन काय येईल? ए कॉस बी, ए कॉस बी. बर, मला सांगा, मला प्रूव्ह करायचंय सी इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. ए जर राईट अँगल आहे तर कॉस ए काय येईल? झिरो. म्हणजे दॅट झिरो कॅन बी रिटन ॲज बी कॉस ए. बरोबर ना? त्याला काय म्हणू? 7, इक्वेशन 7. इक्वेशन 8. Hence, from figure 3, from figure 3, AB equal to C, and that equal to A cos B. A cos B पण AB चे, पण आता प्लस झिरो मी लिहितोय आणि त्या झिरोला बी कॉस ए ने रिप्लेस करतोय. ए कॉस बी प्लस बी कॉस, त्याला काय म्हणा? इक्वेशन नंबर 9. रिझन फ्रॉम 7 and 8. असं लिहायचं. बरं, हे 5 मिनिटात प्रूव्ह होत. तुम्ही ज्यावेळी प्रॉपर शिकाल ना, बट सगळ्या केसेस आणि आपण एकदम वेगळं घेतोय, म्हणजे पुस्तकात वेगळंच काहीतरी प्रूव्ह करून दिलंय. वेगळं म्हणजे काय? दुसरी केस आपण वेगळी घेतोय, त्याच्यामुळे तुम्हाला ते सांगणं पण इम्पॉर्टंट आहे आता सध्या. किती टाइम झालाय? 1 तास 13 मिनिट. बर, म्हणजे मला हे सांगायचं होतं की तुमचा अँगल ए किंवा अँगल बी किंवा अँगल सी किंवा तुमच्या ट्रँगलचं नेचर काही असू द्यात, प्रोजेक्शन रूल इज ऑलवेज बिंग हेल्ड, किंवा एव्हरी ट्रँगल होल्ड्स प्रोजेक्शन रूल. त्याच्यासाठी आपण घेतल्यात ह्या केसेस की ए आणि बी अॅक्यूट अँगल कन्सिडर करा, त्याच्यानंतर ए ला ऑब्ट्यूज अँगल कन्सिडर करा, त्याच्यानंतर ए ला राईट अँगल कन्सिडर करा. 9 तो 6 आणि 3, 3 6 9, फ्रॉम 3 6 and 9, we can say projection rule is applicable on every triangle. Projection rule is applicable in every triangle किंवा on every triangle. समजला प्रोजेक्शन रूल? बर, एवढे असे ते 3 रूल होते आपले, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. त्याच्यानंतरच्या गोष्टी अजून सिंपल आहेत. हाफ अँगल फॉर्म्युले लिहून घ्या. हाफ
अँगल फॉर फर्स्ट टाइम शिकवताना थोडासा प्रॉब्लेम होतोच. म्हणजे मी फर्स्ट टाइम नाही शिकवते, फर्स्ट टाइम शिकताना तुम्ही तर एक ते दीड तास, सव्वा तास काहीच नाही ह्या 3 थिअरम साठी. हे 3-3 मार्कला येणारे थिअरम्स आहेत. म्हणजे 10 मार्कचा चॅप्टर, काल तर 2 मार्क कन्फर्म केले, आज 3. कळतंय? हाफ अँगल फॉर्म्युले इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी विथ युजुअल नोटेशंस, विथ युजुअल नोटेशंस. तुम्ही काय म्हणा, तुम्ही म्हणा ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय, बरोबर. अँड a plus small b plus small c equal to 2s, where s is semi perimeter. s काय? सेमी पेरिमीटर. s इक्वल टू a प्लस b प्लस c बाय 2. आता हाफ अँगल फॉर्म्युले लिहायला आपण सुरुवात करू. मी एका हाफ अँगल साठी तिन्ही फॉर्म्युले जर लिहिले तर तुम्ही उरलेल्या दोन्ही जे काही अँगल्स आहेत त्यांच्यासाठी हाफ अँगल फॉर्म्युले लिहा. हे सगळं चाललंय इन ट्रायंगल एबीसी. हा, साइन ए बाय 2, साइन ए बाय 2 म्हणजे त्या अँगलचा हाफ, दॅट इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन बी सी. मग तुम्ही आपोआप मला सांगाल की अरे म्हणजे हे जर पाहिलं तर युझिंग दिस पॅटर्न यू कॅन टेल मी की साइन बी बाय 2 इज व्हॉट? अंडर रूट ऑफ एस मायनस ए इंटू एस मायनस सी डिवायडेड बाय ए सी. आणि साइन सी बाय 2 इक्वल टू अंडर रूट ऑफ एस मायनस ए इंटू एस मायनस बी अपॉन ए बी, बरोबर. देन cos a by 2, cos a by 2 equal to under root of s into s minus a upon bc. cos a by 2 काय? अंडर रूट ऑफ s into s minus a upon bc. मग आता तुम्ही cos b by 2 पण सांगाल, अंडर रूट ऑफ s into s minus b upon ac. आणि cos c by 2 पण सांगाल, दॅट इक्वल टू अंडर रूट ऑफ s into s minus c upon ab, बरोबर, युझिंग द पॅटर्न. देन tan a by 2, tan a by 2, tan a by 2 equals to under root of sin a by 2 upon cos a by 2. म्हणजे बीसी ला बीसी कॅन्सल होईल, बाकी अंडर रूट मधलं बाकी सगळं सेमच राहणार आहे. tan a by 2 इक्वल टू s मायनस b इंटू s मायनस c डिवायडेड बाय s इंटू s मायनस a. मग tan b by 2 पण सांगाल तुम्ही, tan b by 2 equals to under root of s minus a into s minus c divided by s into s minus b, s minus b. Tan c by 2, tan c by 2 equal to under root of s minus a into s minus b divided by s into s minus c, बरोबर ना. ओके, हे हाफ अँगल फॉर्म्युले. त्याच्यानंतर हिरॉन्स फॉर्म्युला, हिरॉन्स फॉर्म्युला. Heron's formula to find out area of a triangle. Area of triangle ABC with usual notations is equals to under root of, हा तर माहितीच आहे, s into s minus a into s minus b into s minus c. येतो कसा हे पण पाहणार आहे. त्याच्यानंतर नेपियर्स एनॉलॉजी, नेपियर्स
अॅनालॉजी. नेपियर्स अॅनालॉजी पण सगळे अॅनालॉगसच आहे. आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आला फॉर्म्युला पाठ करताना किंवा लक्षात ठेवायचं म्हणलं तरी युज्युअल नोटेशन्सनी इतकी मदत केली आपली की आपल्याला डायरेक्ट पॅटर्नच दाखवून दिले. बर, नेपियर्स अॅनालॉजी मध्ये काय येणार? tan ऑफ a minus b upon 2 equals to a minus b upon a plus b into cot of a b कव्हर झाले तर c by 2. अँगल असा आहे c by 2. सिमिलरली तुम्ही मला tan ऑफ b मायनस c by 2 सांगाल. स्मॉल b मायनस स्मॉल c अपॉन स्मॉल b प्लस स्मॉल c इंटू कॉट ऑफ कोणता b मायनस c सांगितलं तर कॉट ऑफ a बाय 2. बरोबर. आता tan ऑफ c मायनस a बाय 2 इक्वल्स टू c मायनस a अपॉन c प्लस a इंटू कॉट ऑफ b बाय 2. समजतंय? जो उरला त्याचा कॉट किंवा ह्याच्यात अजून एक घेतो मी, tan ऑफ a मायनस c बाय 2 जरी असेल ना तरी दॅट विल बी a मायनस c अपॉन a प्लस c कॉट ऑफ b बाय 2. दिस इज व्हॉट द नेपियर्स अॅनालॉजी इज. बर, हे सगळं प्रूव्ह केलं जातं. करूयात आपण, टाइम नाही लागणार. हाफ अँगल फॉर्म्युला मध्ये आपण हे प्रूव्ह करू पहिल्यांदा की साइन ए बाय 2 इक्वल टू अंडर रूट ऑफ. बरं, साइन ए बाय 2 साठी त्यांनी प्रूव्ह करून दिले ना, आपण साइन सी बाय 2 साठी प्रूव्ह करू. साइन सी बाय 2 इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एस मायनस ए इंटू एस मायनस बी डिवायडेड बाय ए बी. हे प्रूव्ह करायचंय आपल्याला. बरं, त्यासाठी कॉस 2 थिटा वाले फॉर्म्युलेज आठवा. आणि आता आठवायची गरज नाही, काल सांगितलेलं तुम्हाला की साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2. मग आता इथं जर अँगल सिंगल अँगल असेल तर इथं डबल होतोय. म्हणजे मी असं म्हणेन की 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 इक्वल्स टू 1 मायनस कॉस सी. इथं हाफ आहे तर ह्याचा डबल. बरं, हे कन्सिडर करून मी आता प्रूफ देतोय. प्रूफला आपण सुरुवात करतोय. मी फक्त 1 मायनस कॉस सी कन्सिडर करतोय. त्याच्यानंतरच आपण पाहू. 1 मायनस कॉस सी आपण कन्सिडर करतोय. 1 मायनस कॉस सी. कोसाइन रूल काय म्हणतो? कॉस सी इक्वल टू, आठवा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनसचा सी स्क्वेअर अपॉन 2ab. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2ab मायनस 15 मिनिटं घ्या ना तिकडं. तुम्ही 2 तास घेणार ना इथं? 5 मिनिटं. 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ab. बर, आता तुम्ही ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि 2ab पण दिसतोय, त्याला फक्त व्यवस्थित अरेंज करा. सी स्क्वेअर तर आहेच आहे. तुम्ही सी स्क्वेअरला पहिल्यांदा घ्या, मायनस साइन कॉमन काढा, तर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनसचा 2ab अपॉन 2ab. अपॉन 2ab एका लाईनीत नाहीये. सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनसचा 2ab अपॉन 2ab. बर, सी स्क्वेअर मायनस हा ए प्लस ए मायनस बी चा होल स्क्वेअर बनलाय. समोर लक्ष असलं पाहिजे. सी स्क्वेअर मायनस ए मायनस बी चा होल स्क्वेअर अपॉन 2ab. बर, आता स्टार स्क्वेअर मायनस हॅश स्क्वेअर, स्टार मायनस हॅश, स्टार प्लस हॅश, म्हणजे सी मायनस ए प्लस बी. मायनस साइन ए ला जाईल आणि मायनस मायनस प्लस सी प्लस ए मायनस बी अपॉन 2ab. बर, आता ह्याच्यामध्ये ज्याला ज्याची कमी त्याची कमी भरून घ्या. म्हणजे काय की ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 2s.
मॅथ्स मध्ये असंच चालतं. ह्याला कशाची कमी आहे? ह्याला कमी आहे प्लसच्या बी ची, आणि ह्याला कमी आहे बी आणि सी प्लसचा आहे, तर प्लसच्या ए ची कमी आहे. म्हणजे दॅट इक्वल्स टू ए प्लस, बरोबर ना, बी प्लस सी. ए प्लस बी प्लस सी आणलाय मी, इंट्रोड्यूस केलाय. तर प्लस बी प्लस सी ऑलरेडी आहे, पण मी अजून एक ए जर ऍड करतोय तर तो एक ए सबट्रॅक्ट पण करावा लागणार आहे. म्हणजे मी म्हणतोय ह्याच्यामध्ये ना प्लस ए मायनस ए करा, ज्याला ज्याची कमी त्याची कमी भरून काढा. इथं प्लस बी मायनस बी करा. बरं, प्लस बी प्लस सी ला कंट्रीब्युट करेल. इथला प्लस ए ए प्लस बी प्लस सी ला कंट्रीब्युट करेल. पण हा मायनस ए मायनसचा टू ए, मायनस बी मायनसचा टू ए, म्हणजे मायनसचा टू ए मायनसचा टू बी अपॉन टू ए बी, टू ए बी. That equals to a plus b plus c equal to 2s. Since a plus b plus c equal to 2s, that is 2 times semi-perimeter. Hence, this is equal to 2s minus 2a divided by 2s minus 2b divided by 2ab. बरं, इथून 2 कॉमन, इथून पण 2 कॉमन, तर 2 into 2 s minus a into s minus b अपॉन ए बी. बर, मग आता काय होईल? या टूला हा, अरे खालचा टू लिहिलाच नाही, हा टू कॅन्सल. हा, म्हणजे आता आता तुम्ही लिहू शकता की तुमचा ए मायनस कॉस सी जो 2 sin स्क्वेअर सी बाय 2 च्या इक्वल आहे, दॅट इक्वल टू 2 इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी अपॉन ए. 2 ला 2 कॅन्सल. साइन स्क्वेअर सी बाय sin square c by 2, taking square root on both sides, sin c by 2 equals to square root of s minus a into s minus b divided by ab. बरं, प्लस मायनस का नाही लिहिते? कारण c इज द अँगल ऑफ अ ट्रँगल. तो कधी 180 पेक्षा जास्त नसेल. असेल का? 179 असेल जास्तीत जास्त. असेल का? मग दुसरा बाकीचे उरलेले 1 डिग्री मध्ये कसे तरी असतील, त्यांच्या सम मध्ये असू पण शकतं ना. एक 179 डिग्री पण असू शकतो अँगल. कालच पाहिले आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये. मग आपण असं म्हणतोय की कारण की तुमचा फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, म्हणून पॉझिटिव्हचाच कन्सिडर करा. तर साइन सी बाय 2 हा आलाय, साइन सी बाय 2 हा आलाय. बरं, कोसाइन रूल म्हणजे कॉसचा हाफ अँगल फॉर्म्युला, टॅनचा हाफ अँगल फॉर्म्युला राहतोय. कॉसचा हाफ अँगल फॉर्म्युला एकदम इझी आहे. कॉसचा हाफ अँगल फॉर्म्युला cos b by 2 equal to under root of s into s minus b अपॉन ac. हे प्रूव्ह करायचं जर असेल आपल्याला, तर आपण काय म्हणतो की cos 2 थीटा इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1, म्हणजे 2 cos स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 प्लस cos 2 थीटा, असं म्हणणार. बरोबर. आता तुम्ही 1 इथं काय म्हणणार? इथं म्हणणार 2 cos स्क्वेअर बी बाय 2 इक्वल टू 1 प्लस कॉस बी. मग 1 प्लस कॉस बी कन्सिडर करा, कोसाइन रूल लावा. 1 प्लस कोसाइन रूल जर लावला तुम्ही, तर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए सी येईल. 2ac क्रॉस मल्टिप्लिकेशन 2ac प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनसचा बी स्क्वेअर अपॉन 2ac. बर, हा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ac झाला ए प्लस सी चा होल स्क्वेअर मायनसचा बी स्क्वेअर अपॉन 2ac. बर, स्टार स्क्वेअर मायनस हाय स्क्वेअर ए प्लस सी मायनसचा बी इंटू ए प्लस
सी प्लस बी डिवायडेड बाय 2a, ज्याला ज्याची कमी त्याची कमी भरून टाका. याला कशाचीच कमी नाही, ए प्लस बी प्लस सी आहे, त्याच्यामध्ये कमी आहे प्लस बी ची, तर प्लस बी मायनस बी करा. प्लस बी ए प्लस बी प्लस सी बनेल आणि मायनसचा बी मायनसचा 2b बनेल. बरोबर, म्हणजे इथं काय बनणार, 2s मायनस 2b इंटू 2s डिवायडेड बाय 2ac. बरं, ह्या 2 ला हा 2 कॅन्सल आणि ह्या ब्रॅकेट मधून 2 बाहेर निघेल, तर this is equals to 2 into s minus b into s divided by ac. बरं, हाच तुमचा काय, 2 cos square b by 2. Hence 2 cos square b by 2 equals to 2 into s minus b upon ac. 2 ला 2 कॅन्सल आणि cos b by 2 equals to under root of s into s minus b upon s. झालं प्रूफ. आणि मग टॅन काढायचं असेल, टॅन साठी जर प्रूव्ह करायचंय, समजा आपण टॅन ए बाय 2 प्रूव्ह करू. टॅन ए बाय 2 इक्वल टू अंडर रूट ऑफ s minus b into s minus c divided by s into s minus a. तर ह्याच्यासाठी साइन ए बाय 2 पण प्रूव्ह करा, कॉस ए बाय 2 पण प्रूव्ह करा. तर तुम्ही म्हणा सिन्स साइन ए बाय 2, कारण टॅन ए बाय 2 इज साइन ए बाय 2 अपॉन कॉस ए बाय 2. साइन ए बाय 2 काय आहे, अंडर रूट ऑफ s minus b into s minus c divided by bc, and cos a by 2 काय, cos a by 2 equals to under root of s into s minus a upon bc. Since tan a by 2 equals to sin a by 2 upon cos a by 2, sin a by 2 upon cos a by 2, and that is equal to under root of s minus b into s minus c upon bc divided by under root of s into s minus a upon bc. याला हे कॅन्सल होईल. Hence tan a by 2 equals to under root of s minus b into s minus c divided by s into s minus a. That's it. मग हिरॉन्स फॉर्म्युला आणि नेपियर्स एनालॉजी नेक्स्ट लेक्चरला प्रूव्ह करू आणि क्वेश्चन सॉल्व्ह करू ह्याच्यावरचे. ठीक आहे.